खास विशेष मंडळींना आम्ही सोनं म्हणून अख्ख्याची पानं वगैरे नाही, खरं खुरं सोनं देऊन शुभेच्छा देतो। फक्त तुझी परवानगी हवी मनोरमे या समजायला। माझी पूर्ण परवानगी आहे बाबाजी, तुम्ही योग्य तेच कराल। सासूबाई, हे बाबाजी खूप दुष्ट आहे, तो खोटं बोलताय ते। मला वाचवा सासूबाई, वाचवा मला। येऊन जाईला आणि तयारीला लागा, आजच अग्निशुद्धीचा विधी करायला लागणार आहे। घेऊन येला, सोडा सोडा मला सासूबाई, सासूबाई वाचवा ना मला। मनोरमे, यो अग्निशुद्धीचा विधी लय कठीण असतो, झालंच तर जीवावर सुद्धा बेतू शकते। तुझी सून जीव सुद्धा गमवू शकते। विचार कर, नंतर मला बोलण्याला लावायचे मनोरमे। उद्या ती मठाची दासी होईल किंवा जीव गमवेल। बाबाजी, तुम्हाला हवं ते तुम्ही करा, पण माझ्या डोक्यावरची ही ब्याद टळून जाऊ दे बस। पण आणखीन एक अडचण आहे मनोरमे, याच्या आधीन गेलेलं तुझं पोरग ईदी चालू असताना ते मध्ये कडमडलं तर मग समदा ईदी समदा खर्च वाया जाईल, आणि शिवाय सखू कायमची तुझ्या मानगुटीवर बसल। नाही बाबाजी, दिगू तुमच्या आड येणार नाही। तुम्ही विधीला सुरुवात करा, मी तुम्हाला शब्द देते। सखूचा काय तो सोक्ष मोक्ष लागायलाच पाहिजे। जय जिग्रोबा, जय जिग्रोबा। घ्या, थकीत व्याजाची पण रक्कम आहे यात, मोजून घ्या। ठीक आहे, येतो मी। अहो, हे काय करताय तुम्ही? मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला कशाला नमस्कार करताय? अहो, श्रीधर पंतांसारख्या देव माणसाच्या पोटी तुम्ही जन्म घेतलाय। 7-8 वर्षापूर्वी माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती, पण पंतांनी माझ्यावरचं सगळं कर्ज माफ केलं म्हणून मी जिवंत राहिलो। त्या पंतांचे तुम्ही चिरंजीव म्हणून तुम्हाला नमस्कार। माझे बाबा देव माणूस असतील, पण मी अहो मालक, पण आंब्याच्या झाडाला कारल्याचं फळ कधी येणार आहे का? त्याला मधुर आंबेच लागणार। लहान तोंडी मोठा घास घेतोय मालक।